स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत पालिकेस कचरामुक्त शहर विभागात 3 स्टार मानांकन प्राप्त झाले। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातही स्वच्छ भारत अभियान 2.0 राबवण्यात येत आहे। या अभियानांतर्गत सोलापूर शहरातील रहिवासी, व्यापारी क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था इत्यादी सर्व ठिकाणची दैनंदिन स्वच्छता, झाडलोट, साफसफाई तसंच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता इत्यादी कामकाज करण्यात येत आहे। शहरातील नागरिकांना वरील नमूद सर्व आरोग्यविषयक सुविधा उत्तम प्रकारे पुरवण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रयत्नशील असून स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत या सर्व कामकाजाचं केंद्र शासनाच्या पथकाकडून 24 मार्च 2025 ते 29 मार्च 2025 या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण तपासणी, दिनांक 22 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीत शहरातील सार्वजनिक शौचालयांचं सर्वेक्षण, दिनांक 25 एप्रिल 2025 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत कचरामुक्त शहर मानांकनासाठी सर्वेक्षण हाती घेण्यात आलेलं होतं। या सर्वेक्षणामध्ये कचरामुक्त शहर यामध्ये मनपास 3 स्टार मानांकन प्राप्त झाले असून शहरातील उघड्यावर शौचास बसण्याची ठिकाणे पूर्णपणे बंद करण्यात आली असून नागरिकांना वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ देण्यात आलेला असून अशी ठिकाणे बंद झाल्यानं शहर हे हागणदारी मुक्त झाले असून याकरिता मानांकन प्राप्त झाले आहे। या अभियानांतर्गत 3 ते 10 लाख लोकसंख्येचे श्रेणीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सोलापूर शहरास राष्ट्रीय पातळीवर 63 क्रमांकावरून 23वा क्रमांक प्राप्त झाला असून राज्य पातळीवर 14 क्रमांकावरून 6 क्रमांकावर मानांकन प्राप्त झालं आहे। याकरिता महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचं मार्गदर्शन तसंच अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली आणि मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानामुळे हे शक्य झालेलं आहे। यापुढेही शहर स्वच्छ आणि कचरामुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर योग्य त्या उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत। सोलापूर महानगरपालिका ही भारतामध्ये 23व्या क्रमांकावर आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण 6व्या क्रमांकावरती आहे। आता हे क्रमांक म्हणजे काय असतात तर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये 12,500 गुणांची ही परीक्षा असते। मग याच्यामध्ये हे जे गुण आहेत हे आपले जे नागरिक आहेत त्यांच्याकडून आपल्याला किती प्रतिसाद मिळतो, महापालिका प्रशासन नागरिकांसाठी काय करतं याचे सर्व निकष असतात आणि त्यानुसार आपल्याला हे गुणांकन मिळत असतं। आपल्याला एकूण 12,500 पैकी 9,500 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत आणि त्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये 6व्या क्रमांकावरती आलेलो आहोत। हेच आपण मागच्या वर्षी भारतामध्ये 63व्या क्रमांकावरती होतो आणि महाराष्ट्रामध्ये आपण 14व्या क्रमांकावरती होतो। त्यामुळे यावर्षी आमूलाग्र आपलं जे मानांकन आहे हे सुधारणा झालेली आहे। परंतु केवळ मानांकनावरती आपण लक्ष न देता या शहरातील जी स्वच्छता आहे त्याच्या बाबतीमध्ये महापालिका प्रशासनाच्या सोबत आपण सर्व नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे। आमचा जो कचरा आहे तो कचरा तुम्ही घंटागाडीतच टाकला पाहिजे, रस्त्यावर नाही टाकला पाहिजे, रस्त्यावर थुंकलं नाही पाहिजे, प्लॅस्टिकचा वापर नाही केला पाहिजे। हे वारंवार आम्ही सर्व नागरिकांना सांगत असतो। तर त्याचं पालन फक्त आपण करावं, शिस्तप्रिय आपण सर्व नागरिक आहात आणि आपल्याकडून आम्हाला खूप चांगल्या अपेक्षा आहेत। पुढच्या वर्षी आपल्याला संपूर्ण भारतामधून पहिल्या 5 मध्ये यायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये किमान पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला जायचं आहे। हे जर करायचं असेल आपल्याला तर नागरिकांकडून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे। आमची काम करायची तयारी आहे, आपली आहे का बघा। त्यामुळं माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण महापालिका प्रशासन जे जे काही आपल्याला आवाहन करत असतं त्याला प्रतिसाद द्या आणि आपला कचरा विलगीकरण करून घंटागाडीतच टाका। त्याचप्रमाणे रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करू नका, रस्ते मोकळे ठेवा आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करा।